नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण फक्त एक कच्चा बटाटा वापरून नाश्त्यासाठी मस्त खमंग खुसखुशीत पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी इथे बघा मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची पिलरने साल काढून घेते। बटाट्याची साल काढून झाली की मग आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात आणि ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन कांद्याच्या देखील 4 फोडी करून घ्यायच्या आणि त्याही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचंय। यानंतर हे मिक्सरवर फिरून अगदी बारीक असं याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचंय। तर हे बघा यामध्ये बटाटा आणि कांद्याचे तुकडे अजिबात शिल्लक राहिलेले नाहीये आणि छान अशी याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तयार करून घेतलेली पेस्ट एका भांड्यामध्ये ओतून घेतली। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचापेक्षा थोडीशी कमी हळद आपल्याला यामध्ये घालायची, 1 चमचा धने जिरे पावडर घालायची, 2 चिमूटभर हिंग, अर्धा चमचा चाट मसाला आपल्याला यात घालायचा आहे, चवीपुरतं मीठ आपण यात घालून घेऊ आणि सगळ्या शेवटी थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची। आता हे सगळं या पेस्टमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले घालून या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता इथे बघा मी 1 कप इतकं चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून घालायचंय। एकदाच आपल्याला गव्हाचं पीठ एका वेळेला घालायचं नाहीये। थोडासा या मिश्रणाचा किंवा तयार करून घेतलेल्या पेस्टचा आपल्याला अंदाज घेत यामध्ये गव्हाचं पीठ घालून छान असं हे आपल्याला मळून घ्यायचंय। तर हे बघा थोडं थोडं गव्हाचं पीठ मी यामध्ये घालत या पिठाचा छान असा गोळा मळून घेणार आहे। त्यासाठी मी वरून जास्तीचं पाणी यामध्ये घातलेलं नाहीये। तर बघा जेवढी कांदा आणि बटाट्याची पेस्ट होती तेवढ्याच पेस्टमध्ये मी 1 कपभर इतकं गव्हाचं पीठ घालून छान असा याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। यानंतर आपण पुढची कृती करूयात। तर हे बघा इथे मी आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा उंडा घेतो तेवढा घेतलेला आहे आणि याला फक्त सुरुवातीला एकदाच कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचंय। त्यानंतर याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आपण नेहमी ज्या पद्धतीने चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर हे बघा याची मी अशी गोलाकार चपाती लाटून घेतली। आता यानंतर काय करायचं, एखादी छोटीशी वाटी, डब्बा किंवा ग्लास घ्यायचा आणि त्यानंतर अशा छान गोलाकार आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरी सेपरेट सुद्धा लाटून घेऊ शकता। तर हे बघा वाटीच्या मदतीने इथे मी पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरी देखील सेपरेट लाटू शकता, पण मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता मस्त गोलाकार पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि इतपत जाडीच्या मी पुऱ्या तयार करून घेतल्या। खूप जास्त जाड पुऱ्या आपल्याला लाटायच्या नाहीयेत किंवा अगदी पातळही लाटायच्या नाहीत, थोड्याशा मध्यम जाडीच्या आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता शिल्लक राहिलेल्या पिठाच्या देखील आपण अशाच पद्धतीने पुऱ्या तयार करून घेणार आहोत। या पुऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही याला बनवू शकता। आपण यामध्ये बटाटा आणि कांद्याचा वापर केलेला असल्यामुळे ह्या खायला मस्त खमंग लागतात, खुसखुशीत लागतात। आता बघा इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतल्यात। आता याला आपण तळून सुद्धा बघू। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय आणि पुऱ्या उलटपालट करून आपल्याला छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तर हे बघा तेलामध्ये घातल्याबरोबर पुऱ्या छान मस्त टम्म फुगलेल्या आहेत। मस्त छान सोनेरी रंगावरती पुऱ्या तळून घेतल्या की त्यानंतर याला आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचंय। ह्या पुऱ्या एखाद्या चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत किंवा दही सोबत खायला खूप छान लागतात किंवा अगदी नुसतीच पुरी तुम्ही ही खाल्ली तरी देखील खायला मस्त खमंग लागते, कारण यामध्ये आपण कांदा आणि बटाट्याचा वापर केलेला आहे। तर हे बघा इथे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुगल्यात। एक पुरी तोडून बघितली तर बघा पुरीचे अगदी 2 लेयर असे तयार झालेले आहेत। मस्त खमंग खुसखुशीत कांदा बटाट्याची पुरी इथे आपली बनून तयार झालेली आहे। तुम्हाला काहीतरी गरमागरम खुसखुशीत आणि खमंग खायची इच्छा झाली असेल तर या कांद्या बटाट्याच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.